नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुकरमध्ये करून पाहूया सुंदर अशी मऊसूत आणि लुसलुशीत गुळाची लापशी. लापशीसाठी असा जाडसर रवा दुकानामध्ये आता उपलब्ध असतो. तर त्यामध्ये घालण्यासाठी शेंगदाणे, खोबरं आणि थोडंसं काजू घेतलेले आहे. शेंगदाण्याची टरफलं काढून घेतली आणि आपल्याला 1 वाटी लापशीसाठी 1.5 वाटी गुळ घालायचा आहे. तर आता आपण गावरान तुपामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट तळून घेऊया, म्हणजे थोडेसे गुलाबी रंगावर परतून घेऊया, कारण त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे. आणि त्यानंतर आपण आता हे सर्व एका ताटलीमध्ये काढून घेऊन आणि मग पुन्हा तुपामध्ये आपल्याला हा रवा गुलाबी रंगावर मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तर कुकरमध्ये झटपट अशी लापशी ही तयार होते. आपण हीच लापशी जर पातेल्यामध्ये करायला गेलो तर त्याला भरपूर असा वेळ लागतो. लापशीमध्ये सहसा शेंगदाणे आणि खोबरंच अशा पद्धतीने घातलं जातं. त्यानंतर आपण या लापशीमध्ये घालूया गूळ. सगळं तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी या लापशीमध्ये टाकायचं आहे. तर गरम पाण्याने एकदम मस्त अशी लापशी पटकन फुलते. कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये आपण जायफळ टाकायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत. तर 10 मिनिटात आपली सुंदर अशी मऊसूत लापशी तयार होते. तर पहा किती सुंदर अशी आपली लापशी तयार झालेली आहे. एकदम खेडेगावात आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये बसून जी लापशी खातो तीच लापशी आपली आता तयार झालेली आहे, एकदम सोप्या पद्धतीने. तर नक्की करून पहा आपल्या या सोप्या पद्धतीने घरगुती अशी गुळाची लापशी. तर चला भेटूया पुन्हा.